Hello student, welcome to in my YouTube channel. Welcome to Big Flight the Educational Wings. I am Leela Aghan and today we are going to learn very famous topic in grammar, that is tenses and irregular verbs. What is regular verb and irregular verb? That is very important in grammar part. So let's start today's lesson. Tenses and irregular verbs. Students, in your standard 7th English textbook, that is the lesson is two fables and two fables लेसनच्या खाली ही लँग्वेज स्टडी तुम्हाला दिलेली आहे. यू हॅव लर्न स्टँडर्ड 6 ॲक्शन वर्ड्स. तुम्ही इयत्ता 6वी मध्ये असताना ॲक्शन वर्ड्स शिकलेला आहात. ॲक्शन वर्ड्स मीन्स वर्ब्स विच इज शोज ॲक्शन्स हॅव डिफरंट फॉर्म्स टू शो द टाईम ॲट विच द ॲक्शन हॅपन्स. आणि आज आपण इथे बघायचं आहे हाऊ मेनी टेन्सेस. देर आर 3 टेन्सेस. मेन टेन्सेस किती आहे 3 अँड ईच टेन्स हॅव 4 पार्ट्स. दॅट मीन्स 4 टाइप्स. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स. लेट्स स्टार्ट. हिअर पास्ट टेन्स ही लिव्ड इन अ होल. यामध्ये ॲक्शन वर्ड्स दॅट मीन्स वर्ब कोणता आहे लिव्ड. सेकंड टेन्स प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्समध्ये वर्ब कोणता आहे लिव्स. ही लिव्स इन अ होल. अँड फ्युचर टेन्स ही विल लिव्ह इन अ होल. यामध्ये वर्ब कोणता आहे लिव्ह. पण फ्युचर टेन्समध्ये जेव्हा आपण वर्ब लिहितो तेव्हा आपल्याला तो शाल किंवा विलने दाखवावा लागतो. त्याच्यापुढे शाल किंवा विल लिहावं लागतं. आता शाल आपण फक्त सब्जेक्ट आय आणि सब्जेक्ट वी या समोरच लिहितो. मोस्टली आपण कशाचा उपयोग करतो विलचा. कशाचा उपयोग करतो विलचा. जे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहेत ही, शी अँड इट. ही, शी अँड इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. यासमोर मोस्टली आपण विल वापरतो. आणि यू आणि दे समोर देखील आपण काय वापरतो विल वापरतो. सी, you also know that the past tense forms usually d, ed or ied at the end. जेव्हा आपण पास्ट टेन्स तयार करतो, प्रेझेंट टेन्सचा जेव्हा आपण पास्ट टेन्स तयार करतो तेव्हा आपण कोणता सफिक्स लावतो नॉर्मली डी, ईडी, आयईडी. जेव्हा आपण डी, ईडी आणि आयईडी लावतो त्याला काय म्हणतात रेग्युलर वर्ब. काय म्हणतात रेग्युलर वर्ब्स. म्हणजे नियमित क्रियापदे असतात. ही कोणती क्रियापदे असतात नियमित क्रियापदे. रेग्युलर दॅट मीन्स वॉक वॉक्ड, बॅक बॅक्ड, प्ले प्लेड. तर याप्रमाणे ही रेग्युलर वर्ब्स असतात. बट स्टुडंट सम प्रेझेंट टेन्स फॉर्म थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट. आत्ताच मी तुम्हाला थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट सांगितले दॅट इज ही, शी and it. Let's show you. This is subject chart. This is subjects chart. First person, second person and third person. Singular and plural. Okay? I, we, you, he, she, it and they. This is subject charts. यामध्ये फर्स्ट पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट समोर आपण शाल वापरतो. सेकंड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल सब्जेक्ट समोर आपण विल वापरतो. आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट अँड प्लुरल सब्जेक्ट समोर देखील विल वापरतो. पण आपल्याला दिलेले इथे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्टमध्ये प्रेझेंट टेन्स करताना आपण काय वापरतो तर यस किंवा इयस किंवा आय ई एस. यस किंवा इयस किंवा आय ई एस आपल्याला सफिक्स लावावा लागतो. सफिक्स कशाला म्हणतात आपण घेतलेला आहे सफिक्स
जो वर्बच्या शेवटी लावायचा असतो किंवा वर्डच्या शेवटी लावायचा असतो त्याला सफिक्स म्हणतात, आणि वर्डच्या आधी आपण जो शब्द ॲड करतो त्याला आपण प्रिफिक्स म्हणतो. पण आपल्याला इथे काय लावायचं आहे? सफिक्स ॲट द एंड. ओके. देन द फ्युचर इज इंडिकेटेड बाय विल अँड शाल. फ्युचर इज इंडिकेटेड बाय विल अँड शाल. तर इथे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण तो चार्ट बघणार आहोत, आणि त्या चार्टमध्ये तुम्हाला काय फिल करायचं आहे? यूज एनी 5 ऑफ द फॉलोइंग वर्ब्स इन युअर ओन सेंटेन्सेस टू शो द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर टेन्स. लाईक, लव, answer, scamper, wait, sniff and laugh. Let's show you next slide. This is next slide, and you have to fill here answer, answered, answered. म्हणजे तुम्ही काय लावणार? ईडी लावणार. काय लावणार? ईडी लावणार. इथे जो ॲन्सर वर्ड आहे ANSWER त्याला काय लावणार शेवटी? ईडी. ईडी. आणि फ्युचरमध्ये काय लावणार? विल ॲन्सर. ओके. ते नंतर नेक्स्ट आहे स्कॅम्पर. स्कॅम्परला पण हा वर्ड आहे स्कॅम्पर, याला पण तुम्ही काय लावणार? ईडी लावणार. वेटला पण काय लावणार? ईडी लावणार. स्निफला पण काय लावणार? ईडी लावणार. आणि लाफला पण काय लावणार? ईडी लावणार. ओके. देन फ्युचरमध्ये तुम्ही काय लिहिणार? आपण जे इथे ईडी 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 केले, इथे आपण ॲन्सरला पण ईडी लावला, देन स्कॅम्परला ईडी, स्निफला ईडी. इथे काय येणार? सर्वांच्या पुढे विल येणार, आणि ते वर्ब ॲज इट इज इथे लिहिणे जाणार. मीन्स विल ॲन्सर, विल ॲन्सर, विल स्कॅम्पर, विल स्निफ्ट, या प्रकारे. बट नेक्स्ट पार्ट इज can you complete the following table? Note that these verbs have irregular past tense form. Then now the question is, what is irregular past form or irregular verbs? What is irregular verbs? Let me show you what is the irregular forms. This is all irregular verb forms. Let's show. Ate, cast, flying, learn, awoke, caught, fought, led. तर ही तुम्हाला भरपूर इथे एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत. ते वन बाय वन आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहायचे आहे, वाचायचे आहे आणि समजून घ्यायचे आहे. इथे V1, V2, V3मध्ये त्याचं रूपांतर आहे ते बघू. राईट साईडला इथे दिसतंय तुम्हाला. V1 मीन्स बेस फॉर्म, V2 मीन्स पास्ट फॉर्म, आणि V3 मीन्स पास्ट पार्टिसिपल, किंवा त्याला आपण ईडी पार्टिसिपल देखील म्हणतो. मराठीमध्ये त्याला भूतकाळी धातुसाधित रूप म्हणतात. तर अवेकचं काय बनतंय? अवेक, अवोक, अवोकन. बीचं काय बनतंय? बी, वॉज किंवा वर, अँड थर्ड फॉर्म इज बीन. बीट, बीट, बिटन, बिकम, बिकेम, बिकम, बिगिन, बिगॅन, बिगन, बेंड, बेंट, बेंट, बेट, 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 बीड, 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 बाईट, बीट, बिटन, ब्लो, ब्ल्यू, ब्लोन. स्टुडंट्स, तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण याला इरेग्युलर वर्ब फॉर्म का म्हणतो. कारण तुम्हाला इथे एकाही वर्बला ईडी लागलेला किंवा आयईडी लागलेला किंवा डी लागलेला दिसत नाही. याचा प्रत्येक फॉर्म हा वेगळा येतो. प्रत्येक फॉर्म कसा येतो? वेगळा येतो. त्यामुळे याला म्हणतात इरेग्युलर वर्ब्स, अनियमित क्रियापदे. लेट शो यू नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. 1 minute. स्टुडंट, इथे तुम्हाला दिसत असेल इथे काही अजून एक्झाम्पल्स आहेत जे इरेग्युलर वर्बचे एक्झाम्पल्स आहेत. ड्रॉ, ड्रू,
drawn, dream, dreamed, dreamed, drink, drank, drunk, drive, drove, driven. अल्फाबेटिकली तुम्हाला सगळ्याच अल्फाबेटने सुरू होणारे इरेग्युलर वर्बचे इथे एक्झाम्पल्स आहेत. नीट बघायचे आणि आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. इथे तुम्हाला दिसतंय की स्टिक, स्टक, स्टक मीन्स ईडी लागलेला नाही, कशालाच ईडी लागलेला नाही. देन इथे तुम्हाला दिसतंय फॉल, फेल, फॉलन, ईट, एट, इटन, ड्राईव्ह, ड्रो, ड्रायवन, फ्ली, फ्लेड, फ्लेड, फ्लिंग, फ्लंग, फ्लंग, फील, फेल्ट, फेल्ट. अजून काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. लेट शो. फ्रेंड्स, इथे तुम्हाला दिसतंय लॉज, लॉस्ट, लॉस्ट, मेक, मेड, मेड. नाहीतर तुम्ही काय करतात, काही विद्यार्थी मेकचं ईडी लावतात आणि काय करतात, मेक्ट. त्याला मेकडं बोलत नाही, त्याला म्हणतात मेक्ट. कधी पण डचा उच्चार करायचा नाही, ईडी लावल्यानंतर टचा उच्चार करायचा. ओके, तर मेक्ट होतं, मेक्ट होत नाही तर काय होतं, मेड, 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 मीट, मेट, मेट. देन पुट, पुट, पुट. देन रीड, 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 राईड, रोड, रायडन, राईज, रोज, रायझन, रन, रॅन, रन. देन शेक, शूक, शेकन. देन सेल, सोल्ड, सोल्ड, सी, सॉ, सीन, से, सेड, सेड. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला अल्फाबेटिकली मी इथे एक्झाम्पल्स दिलेले आहे पूर्ण यूपर्यंत. वन बाय वन सर्व बघायचे आहेत आणि आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला टेन्सेस हा पार्ट व्यवस्थित समजेल आणि टेन्स तयार करता येतील. रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्सचा उपयोग फक्त टेन्समध्येच होत नाही, तर तो रिपोर्टेड स्पीचमध्ये देखील होतं आणि व्हॉईसमध्ये देखील होतं. ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईस जो पार्ट आहे त्यामध्ये देखील होतो. स्टुडंट, इथे अजून काही इरेग्युलर वर्ब्स दिलेले आहेत. सी, ट्रस्ट, 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 थ्रो, थ्रू, थ्रोन, अंडरस्टँड, अंडरस्टूड, अंडरस्टूड, अपसेट, 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 वेव, ओ, वोन, वियर, ओर, ओर्न, वेक, अवेक, ओकन. भरपूर काही इथे तुम्हाला डब्ल्यू आणि अजून आपण बघूया. स्टुडंट, इथे आपण प्रेझेंट टेन्सचा चार्ट बघणार आहोत आणि समजून घेणार आहोत. आपण प्रेझेंट टेन्समध्ये येणारे जे 4 टेन्सेस आहे त्याचं रूपांतर कसं होतं आणि सिम्पल एक्झाम्पल्स आपण इथे घेतलेले आहेत. प्रेझेंट टेन्समध्ये 4 टाईपचे टेन्सेस आपण बघतो. सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअसलाच आपण काय म्हणतो, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. थर्ड, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचे एक्झाम्पल्स बघतोय आपण. सिम्पल प्रेझेंट टेन्स, ॲक्शन इज मेन्शन इन सिम्पली. आय वर्क, आय वर्क हे सिम्पल सेंटेन्स आहे. आय वर्कच्या पुढे आपण काही पण जोडू शकतो. आय वर्क ॲट होम, आय वर्क इन कंपनी, वॉट एव्हर. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, ॲक्शन इज मेन्शन ॲज इनकम्प्लीट ऑर कंटिन्युअस. म्हणजे ॲक्शन कशी असते, जी क्रिया असते ती चालू असते किंवा अपूर्ण असते, तेव्हा आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरायचा असतो. आय एम वर्किंग, मी अजून काम करत आहे, माझं काम फिनिश झालेलं नाही, मी काम करत आहे. आय एम वर्किंग. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ॲक्शन इज मेन्शन ॲज फिनिश्ड, कम्प्लीट ऑर परफेक्ट. पूर्ण झालेली क्रिया. जेव्हा एखादी क्रिया पूर्ण होते तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आय हॅव वर्क. आता प्रेझेंट परफेक्ट असेल किंवा पास्ट परफेक्ट असेल किंवा फ्युचर परफेक्ट असेल तर तिथे आपल्याला हॅव, हॅड आणि विल हॅव वापरावा लागतो. का? कारण थर्ड जेव्हा आपल्याला ईडी वापरायचा असतो, ईडी पार्टिसिपल वापरायचं असतं, हे याला म्हणतात ईडी पार्टिसिपल, किंवा
पास्ट पार्टिसिपल जेव्हा वापरायचं असतं त्याच्यासमोर आपण टू हॅवची रूपच वापरतो. टू हॅवची रूपं कोणती आहे? हॅव, हॅज, हॅड. हॅव, हॅज, हॅड ही काय आहे? टू हॅवची रूपं आहे. आता एक सिंपल नियम लक्षात घ्या. हॅव आणि हॅज कुठे वापरतात? सब्जेक्ट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. सब्जेक्ट्स कोणकोणते आहेत? कर्ते आय, वी, यू आणि दे. यापुढे हॅव वापरायचा असतो. काय वापरायचा असतो? हॅव. काय वापरायचा असतो? हॅव. मग उरले कोणते कर्ते? तर त्यामध्ये उरतात थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट ही, शी आणि इट. यापुढे काय वापरायचा असतो? हॅज. काय वापरायचा असतो? हॅज. ओके. आणि पास्ट टेन्समध्ये काय वापरायचं असतो? सगळीकडे हॅड. पास्ट टेन्समध्ये हॅड वापरायचं असतो. ही टू हॅवची रूपं आहेत. आणि फोर्थ वन आपण बघूया. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू अपूर्ण काळ. ॲक्शन इज गोईंग ऑन कंटिन्युअसली अँड नॉट कम्प्लिटेड ॲट धिस प्रेझेंट मोमेंट. अजून ॲक्शन कंप्लीट झालेली नाही तेव्हा आपल्याला बीची रूपं वापरायची असतात हॅवच्या पुढे. आय हॅव बीन वर्किंग. आय हॅव बीन वर्किंग हे बीची रूपं कोणती आहे? आपण बघितलेले इरेग्युलर वर्ब्सच्या चार्टमध्ये बघितलेले आहे. बी, वॉज किंवा वर आणि तिसरं रूप आहे बीन आणि चौथं रूप आहे बिंग. ओके. हे फ्युचर टेन्समध्ये वापरतात बिंग. तर बीन हे रूप आपण पास्ट पार्टिसिपल आपण वापरलेलं आहे. आय हॅव बीन वर्किंग. आय हॅव बीन वर्किंग. तर आपण रिव्हिजन घेऊया. प्रेझेंट टेन्स आय वर्क. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आय एम वर्किंग. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आय हॅव वर्कड. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आय हॅव बीन वर्किंग. तर आपण आता नेक्स्ट बघणार आहोत पास्ट टेन्स. पास्ट टेन्स चार्ट बघणार आहोत. पास्ट टेन्स चार्ट समजून घेणार आहोत. सिम्पल पास्ट, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिम्पल पास्टमध्ये आपण सिम्पली सब्जेक्ट अँड V2 वापरतो. काय वापरतो? V2 काय आहे? पास्ट फॉर्म. व्हर्बचा पास्ट फॉर्म. आता आपण इरेग्युलर वर्बचे चार्ट बघितले, नंतर रेग्युलर वर्बचे चार्ट देखील बघणार आहोत. तर ते काय वापरतो आपण? पास्ट फॉर्म. ओके. आय वर्कड. ईडी लागलेला आहे सिम्पल. आणि जेव्हा इरेग्युलर वर्ब येईल तेव्हा ईडी लागणार नाही. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आय वॉज वर्किंग. आता तुम्ही म्हणाल सगळीकडे पास्ट टेन्समध्ये वॉज वापरायचा का? बिलकुल नाही. सगळीकडे पास्ट टेन्समध्ये वॉज वापरायचा नाही. परत आपण सब्जेक्टच्या चार्टकडे येऊया. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. हा सब्जेक्टचा चार्ट होता. हे सिंग्युलर आहे, हे प्लुरल आहे. हे सिंग्युलर सब्जेक्ट आहेत आणि राईट साईडचे प्लुरल सब्जेक्ट आहेत. ओके. हे प्लुरल सब्जेक्ट आहेत. तर आय वॉज, वी वर. वीच्या पुढे काय लावतात? वर. म्हणजे जेवढे पण प्लुरल सब्जेक्ट आहेत त्याच्या पुढे वर लावतात. यू वर. यूच्या पुढे काय लावतात? वर. WERE. यू वर. ही वॉज, शी वॉज, इट वॉज, दे वर. ओके. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की हा जो आहे सिंग्युलर सब्जेक्ट आय आणि ही, शी, इट म्हणजे फर्स्ट पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट याच्या पुढेच फक्त वाज वापरतात. बाकीच्या समोर काय वापरतात? वर किंवा वेअर वापरतात. ओके. आता खाली जो चार्ट दिलेला आहे तो तिन्ही टेन्सचा चार्ट आहे. तो नीट समजून घेऊया. टेन्स, सिम्पल, प्रोग्रेसिव्ह म्हणजेच काय मी तुम्हाला सांगितलं? कंटिन्युअस. आणि परफेक्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजेच परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट टेन्समध्ये कसं होतं? आय राईट, आय एम रायटिंग, आय हॅव रिटन. कारण राईट, रोट, रिटन, रायटिंग ही 4 रूपं आहे क्रियापदाची राईटची. राईट, आय एम रायटिंग, आय हॅव रिटन, आय हॅव बीन रायटिंग. रायटिंग काय आहे? हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे. पास्ट फॉर्म बघा. आय रोट. राईटचा पास्ट फॉर्म काय येतो? रोट. आय वॉज रायटिंग, आय हॅड रिटन, आय हॅड
बीन रायटिंग, इथे दिसत नाही बघा, आय हॅड बीन रायटिंग. आणि फ्युचर टाईम रेफरन्स काय आहे बघा, आय शाल राईट. मी तुम्हाला सांगितलं होतं शाल फक्त आय आणि वी समोरच वापरतात. आय शाल राईट, आय शाल बी रायटिंग, आय शाल हॅव रिटन, आय शाल हॅव बीन रायटिंग. हे झालं तुमचं टेन्स. आता आपण बघणार आहोत रेग्युलर वर्ब्स कोणते आहेत. इरेग्युलर वर्ब बघितले, टेन्स बघितले, आता रेग्युलर वर्ब कोणते आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. स्टुडंट, हा रेग्युलर वर्बचा चार्ट आहे. रेग्युलर वर्ब मीन्स, परत आठवा, रेग्युलर वर्ब मीन्स ज्याला ईडी लागतो असा. सिलेक्ट, सिलेक्टेड, सिलेक्टेड. स्मोक, स्मोक्ड, स्मोक्ड. स्नोर, स्नोर, स्नोर. स्टार्ट, स्टार्टेड, स्टार्टेड. थँक, थँक्ड, थँक्ड. टॉक, टॉक्ड, टॉक्ड. याला टॉकडं टॉकडं बोलायचं नाही. टॉक्ड, टॉक्ड, टचा उच्चार करायचा. ट्रॅव्हल, ट्रॅव्हल्ड, ट्रॅव्हल्ड. ट्रबल, ट्रबल्ड, ट्रबल्ड. टाईप, टाईप्ड, टाईप्ड. यूज, यूज्ड, यूज्ड. याप्रमाणे उच्चार करायचे असतात. लेट शो यू अनदर. स्टुडंट, हा आपण अजून एक रेग्युलर वर्बचा चार्ट बघितलेला आहे. थोडं स्मॉल आहे पण समजून घ्यायचं आहे. ॲक्सेप्ट, ॲक्सेप्टेड, ॲक्सेप्टेड. इथे दिसतंय पूर्ण अल्फाबेटिकली पीपर्यंत आहे. मॅनेज, मॅनेज्ड, मॅनेज्ड. गेस, गेस्ट, गेस्ट. हंट, हंटेड, हंटेड. जॉईन, जॉईंड, जॉईंड. फ्लाय, फ्राय, फ्राईड, फ्राईड. फिक्स्ड, फिक्स्ड, फिक्स्ड. भरपूर पीपर्यंत, अल्फाबेटिकली पीपर्यंत तुम्हाला रेग्युलर वर्ब्स दिलेले आहेत. आता आपण एकदा आपल्या सेकंड चार्टकडे जाऊया, जो आपल्याला भरायचा होता इरेग्युलर वर्बचा. ओके, हा चार्ट आपल्याला इथे भरायचा होता. इथे आपण हा चार्ट आता भरणार आहोत. आता तुम्हाला सर्व रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब्स समजले असतील. इथे पास्ट फॉर्म भरायचा आहे, इथे प्रेझेंट फॉर्म भरायचा आहे आणि इथे फ्युचर फॉर्म भरायचा आहे. इथे एक भरून दिलेला आहे वेंट, गो किंवा गोज आणि विल गो. थोडंसं उलटं दिलेलं आहे. आधी आपण प्रेझेंट लिहित असतो, मग पास्ट लिहित असतो, नंतर फ्युचर लिहित असतो. इथे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर दिलेलं आहे. आता कम किंवा कम्स. आता इथे तुम्ही म्हणाल असं गो किंवा गोज, कम किंवा कम, इट किंवा इट्स, फ्लाय किंवा फ्लाईज असं का दिलेलं आहे. तर मी तुम्हाला सब्जेक्टचा चार्ट समजून सांगितलेला आहे. जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट येतात, ही, शी आणि इट, तेव्हा आपल्याला यस किंवा यस प्रत्यय लावावा लागतो किंवा IES प्रत्यय लावावा लागतो, म्हणून दिलेला आहे. तर कमचं पास्ट टेन्स काय होणार आहे, केम. काय होणार आहे, केम. केम, CAME, केम. केम, कम किंवा कम्स आणि विल कम, विल कम, विल कम. इथे येणार विल कम, हे ॲज इट इज. इथे फक्त काय होणार, केम. इथे होणार केम. इट, इटचं पास्ट टेन्स होणार एट. एट, ATE, एट, ATE, एट. आणि इथे येणार विल ईट, विल ईट. इथे काय येणार, विल ईट, विल ईट. गिव, इथे येणार गिव. गिवचं पास्ट टेन्स आहे गेव आणि इथे येणार गिव्हन. इथे येणार विल गिव. काय येणार, विल गिव. इथे काय येणार, विल गिव, विल गिव. लास्ट आहे फ्ल्यू, फ्लाय. इथे येणार विल फ्लाय. काय येणार, विल फ्लाय, विल फ्लाय. इथे काय येणार, विल फ्लाय. हा चार्ट आपण भरलेला आहे. सो स्टुडंट, आज आपण काय काय बघितलं त्यावरती नजर टाकूया. आज आपण सुरुवात केली टेन्सेस अँड रेग्युलर वर्ब्सला. आपण टेन्सेस आधी बघितले, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स. आणि आपण सफिक्स कसा लावतो पास्ट टेन्समध्ये, DED आणि IED. त्यासोबतच प्रेझेंट टेन्समध्ये सफिक्स कसा लावतो, YES, ES और IES, ते बघितलं. देन आपण बघितलं की रेग्युलर वर्ब जे असतात ज्याला ED लागतो आणि इरेग्युलर वर्ब्स ज्याला ED लागत नाही. देन आपण चार्ट्स बघितले इरेग्युलर वर्ब्स. त्यासोबतच आपण काय बघितलं, रेग्युलर वर्ब्स.
रेग्युलर वर्ब्स, त्यासोबत आपण प्रेझेंट टेन्सचा चार्ट बघितला, पास्ट टेन्सचा चार्ट बघितला अँड आपण टेन्सेस आणि इरेग्युलर वर्ब्स आणि रेग्युलर वर्ब्स समजून घेतले. सो स्टुडंट, आजचा लेसन तुम्हाला डिटेलमध्ये समजला असेल आणि जेवढंही दिलेलं आहे तेवढंही व्हिडिओ पॉज करत करत लिहून घ्यायचं आहे नोटबुकमध्ये. ओके, टिल देन गुड बाय, टेक केअर, थँक्यू.